स्वतः आपल्या सर्वांना त्या ठिकाणी घ्यावी लागेल। परंतु दादा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील बोलले की 30 जूनपर्यंत शेतकरी कर्जमाफी होणार असं ठाम वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। तुम्ही कर्जमाफी करत असताना त्याच्यामध्ये काय कंडिशन्स टाकताय, काय त्याच्यामध्ये तुम्ही टर्म्स अँड कंडिशन्स टाकताय हे फार महत्त्वाचं आहे। ठीक आहे, तुम्ही जाहीर केली पण ती करत असताना त्याच्यामध्ये फार अटीतटी येतील असं लोकांचं त्याच्यामध्ये मत आहे आणि मग एवढ्या अटीतटी त्याच्यामध्ये येणार असतील तर मग अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा मिळू शकत नाही। रेग्युलर शेतकऱ्यांना जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांना 50,000 देणार असं बोललं जातं, ते स्वागत करण्यासारखं आहे। त्याच्यात काय वाढ होईल का हे सरकारने विचार करावा आणि याच्यामध्ये लोक शेतकरी खास करून मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे आणि महत्त्वाची गोष्ट काय, पाऊस कमी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे गेल्या काळामध्ये पिकाला भाव नसल्यामुळे शेतकरी जो आधीच अडचणीत आला आहे तो आता पाऊस नसल्यामुळे पाणी नसल्यामुळे अजून अडचणीत येणार आहे। त्यामुळे कर्जमाफी देत असताना मोठी कर्जमाफी होणं ती जास्त अपेक्षित आहे, पण जूनपर्यंत आम्ही थांबू। जून महिन्यामध्ये जर ही कर्जमाफी आली नाही तर अर्ध सेशन झालेलं असेल, जुलैमध्ये मात्र आम्ही सरकारला त्या ठिकाणी सोडणार नाही।